श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओजमध्ये आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन आणि डिग्रीचे प्रकार म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री बघितला आहे। आज आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहणार आहोत। मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, तर म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची उच्चता दाखवली जाते त्यावेळी काय सुपरलेटिव्ह डिग्री होते। आणि त्यामध्ये काय द आणि ॲडजेक्टिव्हचे तिसरे रूप म्हणजेच विशेषणाचे तिसरे रूप येते। आणि कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय, तर म्हणजे कंपॅरिझन केलं जातं, व्यक्ती अथवा वस्तूमध्ये कंपॅरिझन केलं जातं म्हणजे तुलना केली जाते त्यावेळी कंपॅरेटिव्ह डिग्री होते। आणि ह्यामध्ये काय ॲडजेक्टिव्हचे दुसरे रूप, विशेषणाचे दुसरे रूप आणि दॅन वापरले जातं। आता आपण बघूया की सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते। राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, हे कशाचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे का, तर तुम्ही बघितलं तर इथं द आलेलं आहे आणि इथं काय आलेलं आहे, विशेषणाचे तिसरे रूप आलेलं आहे। राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास म्हणजे काय, राम हा क्लासमधील सगळ्यात उंच मुलगा आहे। आता ह्याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं होतं ते बघा। राम इज द टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास म्हणजे राम हा क्लासमधील इतर मुलांच्या तुलनेत उंच मुलगा आहे। इथं तुम्ही बघितलं तर काय टॉलर म्हणजे विशेषणाचं दुसरं रूप वापरलं आहे आणि नंतर दॅन वापरायचं आहे आणि एनी अदर वापरायचं आहे का, तर म्हणजे दुसऱ्यापेक्षा असं इथं म्हणायचं आहे। त्यामुळे राम इज द टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास। आता सेकंड एक्झाम्पल घ्या याचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं। मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, ह्यामध्येही द आलेला आहे आणि विशेषणाचे तिसरे रूप आलेलं आहे। याचं कन्वर्जन कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं होतं, तर मुंबई इज द घ्यायचं नाही, आता काय घ्यायचं आहे आपल्याला, विशेषणाचं दुसरं रूप म्हणजे काय होणार आहे, बिगर होणार आहे। बिग, बिगर आणि बिगेस्ट म्हणजे काय होणार आहे, बिगर होणार आहे। बिगर नंतर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया, मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया। आता थर्ड एक्झाम्पल बघा। रोहन इज द लेजेस्ट बॉय इन द क्लास, आता इथंही काय द आलेला आहे आणि ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आलेलं आहे। आता याचं कन्वर्जन कंपॅरेटिव्ह मध्ये कसं होतं, तर रोहन इज आणि म्हणजे लेजेस्टचं दुसरं रूप काय होणार, लेजीचं विशेषणाचं दुसरं रूप तर लेजियर होणार आहे। रोहन इज लेजियर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास। आता पुढचं एक्झाम्पल बघा। माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक ऑफ हिमालया, ह्यामध्येही बघितलं तर द आणि काय आलेलं आहे, विशेषणाचे तिसरे रूप आलेलं आहे। आता ह्याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये कसं होतं, तर माउंट एव्हरेस्ट इज, हायचं काय होणार आहे, हायर म्हणजे दुसरं रूप होणार आहे हायर, ER जोडलं की काय होतं, दुसरं रूप होतं, हायर दॅन एनी अदर पीक ऑफ हिमालयाज। आता पुढचं एक्झाम्पल बघा। दॅट वॉज द मोस्ट मेमोरेबल इन्सिडंट, इथं बघितलं तर द आलेला आहे आणि ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप म्हणजे काय, मोस्ट मेमोरेबल आलेलं आहे। आता याचं काय कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे, दॅट वॉज काय होणार आहे, मोर, मोस्ट नंतर मोर होतं, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप होतं मोर मेमोरेबल दॅन एनी अदर इन्सिडंट। आता सिक्स्थ एक्झाम्पल बघा। बेंगलुरू इज द नियरेस्ट एअरपोर्ट, हे काय द आलेलं आहे आणि विशेषणाचं तिसरं रूप आलेलं आहे। ह्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे, बेंगलुरू इज नियरर, विशेषणाचं दुसरं रूप काय होतंय, नियरर होतंय दॅन एनी अदर एअरपोर्ट। आता सेवन्थ एक्झाम्पल बघा। अमिताभ इज द मोस्ट पॉप्युलर हिरो, इथं द आलेलं आहे आणि मोस्ट पॉप्युलर हे काय आहे, ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आहे। आता याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये अमिताभ इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर हिरो, इथं मोर पॉप्युलर हे काय आलेलं आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आणि दॅन आलेलं आहे का, तर आपल्याला कंपेअर करायचं आहे। आणि एनी अदर म्हणजे दुसऱ्यांच्यापेक्षा, दुसऱ्यांच्या तुलनेत असं आलेलं आहे।
अमिताभ इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर हिरो. स्टुडंट्स, आय होप की तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन कसं करायचं म्हणजे ट्रान्सफर कसं करायचं ते तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.